गुणी घेऊ. चला 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 चला. विचार करा, ज्या ठिकाणी दुष्काळ पडतो, पाण्याचा थेंब थेंब वाजवण्यासाठी लोक धडपड करतात, त्यांना इथे आणून सोडलं. स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो फ्रॉम माझ्या गावातून, अर्थातच मसदे मालवण. मंडळी, आज दिनांक 10 एप्रिल 2024 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वामी महाराजांचा आशीर्वाद, कृपाशीर्वाद कायम पाठीशी असो. मस्तपैकी छान आंघोळ करून नाश्ता करून निघालोय आमच्या बिल्लोराणी सोबत स्वामींच्या मठात. आमच्या घरापासून 500 मीटर अंतरावर आहे स्वामींचा मठ मसदे टेटा या ठिकाणी. जेव्हा अंगणेवाडीला आले ते भाविक सर्वांनी मठातून दर्शन घेतले स्वामींचे. पुढे मग भराडी देवीचे दर्शन घेतले. तर आपण सुद्धा आज स्वामी समर्थ प्रकटीन विशेषमध्ये स्वामींचे दर्शन घेऊच आणि त्या ठिकाणी अभिषेक देखील होणार आहे. तर ते अभिषेक घेऊन महाप्रसाद घेऊया आणि मग उद्या मस्तपैकी मुंबईकडे परतीचा प्रवास. तर मठात तर जाऊया, पण त्याआधी आमच्या बाजूला जे मंदिर आहे लिंगेश्वराचे, त्यांचे दर्शन करून घेऊ. येत्या 3 मेला या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आहे. कधी आला तर मसदे गावी येवा. वर्धापन दिनानिमित्त येवा. 3 मे 2024 सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रम आहेत. बेल्लोराणीचा प्रवास करत घरापासून पोचलो मसदे टेटा या ठिकाणी. पाहू शकता श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचा पाट. हा मसदे टेटा. येथूनच उजवीकडे वळून बाजूला आहे स्वामींचा मठ. चला, गर्दी थोडी कमी आहे, पटकन दर्शन करून घेऊ. आणि माझ्या हातात श्री स्वामी समर्थ नित्यपाठ, मानसपूजा, नामस्मरण, या स्वामींची आरती, नामस्मरण सर्व काही आहे. आणि जेव्हा अक्कलकोटला गेलो होतो तेथील माऊलींनी मला दिलं स्वामींचा आशीर्वाद म्हणून. अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. आणि आजचा महाप्रसाद आमच्या घरातली पोरं घेणार आहेत. वा, बोला स्वामी समर्थ महाराज की जय. जोरात बोला, जरा आवाज येऊन दे. भजी खाला ना, बोला स्वामी समर्थ महाराज की जय. या मंडळी स्वामींचा महाप्रसाद घ्यायला. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काल छानपैकी सुंदर असा प्रकट दिन विशेष कार्यक्रम पार पडला. सकाळी अभिषेक, दुपारी महाप्रसाद आणि संध्याकाळी आरती. संध्याकाळी आरतीला मला यायला जमलं नाही, पण आज गुरुवार, आज असते महाआरती आणि महाप्रसाद आणि माझ्यासोबत आमच्या घरातली छोटी मंडळी. तर मागे आपली सबस्क्राइबर भाऊकी त्यांनी विचारलं होतं की भूषण भाऊ, तुम्ही जेव्हा एखाद्या देवदर्शनाला जाता तर नुसते व्हिडिओ शूटला जाता की देवांचे नामस्मरण व्हावे, त्यांची सेवा व्हावी यासाठी जाता. तर त्यांना सांगू इच्छितो की आतापर्यंत लांब लांब ठिकाणी जी आपण देवस्थाने बघितली आहेत ते एक संपूर्ण माहितीचा प्रवास मी व्हिडिओ बनवले आहेत. तर त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच गेलेलो आहे. आता नंतर जातोय म्हणा, अक्कलकोट म्हणा, गणपतीपुळे म्हणा. ज्या वेळेस मी देवदर्शनाला जातो तर आधी देवांचे दर्शन घेतो, त्यांचे नामस्मरण करतो, संधी मिळाली तर सेवा सुद्धा करतो. आणि व्हिडिओ शूटचं म्हटलं तर ते सर्व झाल्यानंतर आधी देवदर्शन, आधी नामस्मरण, मग आपलं व्हिडिओ शूट. असं नाही की आधी व्हिडिओ शूट मग देवदर्शन. म्हणजे देवदर्शन मी स्वतः करतो आहे, तिकडची पॉझिटिव्ह वाईब मी जी अनुभवतोय ती तुम्हाला सुद्धा व्हावी यासाठी आपले सगळे देवदर्शनाचे व्हिडिओ. मागे मी या मठाबद्दल व्हिडिओ बनवला होता, कारण सेवेकरांकडून एक संधी होती की अंगणेवाडीस भराडी माऊलीचे दर्शन येणाऱ्या सर्व माऊली भक्तांना राहण्याची म्हणा किंवा खाण्याची गैरसोय होतं का म्हणे. पण या मठाद्वारे सर्व सोयीसुविधा करण्यात आली होती आणि माझं काम आहे की सेवा आहे ही सर्वांपर्यंत पोचली पाहिजे, जेणेकरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होता का म्हणे. आपल्या स्वामींचा मठ आहे, इथे येऊन बऱ्याच भाविकांनी राहण्याचा आणि खाण्याचा सर्व अनुभव घेतला आहे आणि सर्व म्हणून पॉझिटिव्ह वाईब क्रिएट झाली. काल देखील मठात आलो, स्वामींचे दर्शन घेतले, सेवा केली आणि व्हिडिओ थोडा कमी बनवला आहे कारण आपलं कामकाज सुरू होतं. त्यामुळे कामकाज सोडून व्हिडिओ बनवणं पण थोडं बरं वाटत नाही. तर आधी सेवा मग आपलं व्हिडिओ शूट. पण तुम्हाला दर्शन झालं ना तर नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ. चला तर मग आता घरी जाऊन संध्याकाळी येऊ महाआरती आणि महाप्रसादला. पुन्हा एकदा माझ्यासोबत बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री संजीवनी नमः. श्री भूत महाभयानकाय नमः. श्री पूर्णानंद वरू सद्गुरु आपण दत्त गुरु गुरु महाराज गुरु स्वामी समर्थ सद्गुरु निर्गुण रूपा निर्मोहातु निर्विकारी अखंड विश्व वरुणी आपण सगुण रूपाशी धरी प्रेमे हरुवारू पाठीवर करराव पिरू गुरु महाराज गुरु स्वामी समर्थ सद्गुरु. शुभ सकाळ मंडळी, नमस्कार. आज दिनांक 12 एप्रिल. आज चाललो आहे मी थेट मुंबईकडे परतीचा प्रवास. मस्तपैकी गुढीपाडवाला आलो होतो गावी, त्यानंतर स्वामींच्या प्रकटनेनिमित्त आमच्या मठामध्ये कार्यक्रम आणि आज परतीचा प्रवास मुंबईकडे. पण त्याआधी जाणार मी मामाच्या गावी कट्टा नांदोस आणि तिथून मग मामाचा मुलगासुद्धा येणार आहे. भाईकडे सामान आहे, सामान घेऊन जायचं आहे मुंबईला. रस्त्यावरती आलो अचानक आणि पटकन एस टी मिळाली. पटकन धावत 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 एस टी पकडली. तिकीट भाडे बघा, मसदे शाळा ते कट्टा 25 रुपये प्रति व्यक्ती. अंतर किती मध्ये काम 12 का 13 किलोमीटर. तिकीट भाडे 25 रुपये. तर मस्तपैकी गावच्या एस टीमधून गावच्या एस टीचा प्रवास एन्जॉय करू टिल कट्टा. बरोबर 7:30ला निघालो होतो, पण घरून मेन हायवेला यायला वाजले 5 मिनटं आणि लगेच मला एस टी मिळाली कुडाळ. धावपळत जोर पळत एस टी पकडली आणि पोचलो 8:10 कट्टा या ठिकाणी. मामाचं गाव कट्टा नांदूस. आज शुक्रवार म्हणजे कट्ट्याचा आठवडी बाजार. आमची जी घरं आहेत मुख्य ती हायवेच्या बाजूलाच आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही, एकदम प्लेन सपाट भागात. पण मामांची जी घरं आहेत ना वरती डोंगराळ भागात आहे, डोंगराळ भागात असं गड चढत जायचा. अशी एकदम डोंगराच्या वरती घरं आहेत, समोर अख्खा डोंगर आहे. तिकडे गेलो ना तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा दिसेल. विचार करा. का हो चाललास खय? हा बघा मासे बघा, भेटले तर घेऊन येवा. चला बाबा एकदाच पोचलो मामांच्या घरी. हे वाला मामाचं घर. 2 बिलेट आहेत एकूण.
गावडे मामी नाश्ता बघू काय केलं ना. भाजी घावणे. वा 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 आज तर मज्जाच मज्जा झाली. 1 2 बस. या मंडळी नाश्ता केलेला कोरा चहा आणि गावणे. जेवण नाश्ता झाला किंवा पाणी भरायचं असेल, कपडे धुवायचे असेल तर त्यासाठी पाण्याचा एकमेव ऑप्शन तो म्हणजे हा वाला. वर्षाचे 12 महिने 364 दिवस 24 तास हे पाणी असं कंटिन्यू वाहत असतं. थंडगार. आई प्रेशर आला, पाण्याला प्रेशर आला बघा. आता फुल फोर्समध्ये. हा 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 हा. खऱ्या अर्थाने निसर्गाची देणगी या गावाला लाभली आहे. एकूण किती 10 ते 12 घरं आहेत आणि प्रत्येकाच्या घरात आधी नळ काहीच नाही, म्हणजे गव्हर्नमेंटतर्फे जे पाणी येतं ना ते काहीच नाही. ह्या लोकांना पाण्याचा एकमेव स्तोत्र मार्ग हेच पाटाचं पाणी, झऱ्याचं पाणी येतं. आधी जमिनीतून यायचं पण नंतर गाळ बेळ माती यायला लागली त्यामुळे हे पाईप बांधले. ही जी देणगी आहे ना ह्या लोकांसाठी अमूल्य आणि अनमोल आहे. विचार करा, ज्या ठिकाणी दुष्काळ पडतो, पाण्याचा थेंब थेंब वाजवण्यासाठी लोक धडपड करतात, त्यांना इथे आणून सोडलं मग काय होईल नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. जशी राजापूरची गंगा 14 कुंड भरली की मग ते पाणी येत जातं, तसं या ठिकाणी असंच आहे. वरती म्हणजे खूप डोंगरावरती झरे आहेत, नेमके किती झरे आहेत काय माहीत नाही, पण त्या झऱ्यांच्या साहाय्याने या गावात पाणी मिळतं. ह्यांच्या घरासमोरच मोठा आंब्याचा कलम. मे एंडिंग किंवा मेच्या मिडमध्ये आंबे येतात आणि अशी 2 झाडं आहेत, इथं एक आणि ह्यांच्या घरासमोर एक. दोन्ही घर एकच आहेत, काय वेगळी नाही, एकाच घरातली सगळी भावकी आहेत. कोणतंही खत पाणी किंवा फवारणी न करता ॲटोमॅटिक नैसर्गिक आंबा तयार होतो. आणि समोरच फणस, रसाळ फणस. कोणाला पाहिजे असेल सांगा, येतो घेऊन. रसाळ फणस. आज रेल्वेचा कोणता प्रवास होणार मलाच माहीत नाही, कारण मी काल प्रवास करणार होतो गुरुवारी, पण थांबलो. आपला भाऊ यायचं आहे आता, त्याचं पण तयात मळ्यात आहे, यायचं की नाही यायचं ते. तर बघू आता कोणती ट्रेन भेटते आपल्याला मुंबईला यायला. आज शुक्रवार आहे त्यामुळे एर्नाकुलम पुणे बेस्ट ऑप्शन आहे, पण तिला थांबा नाही उरुसला, तर एकतर सावंतवाडी किंवा कणकवलीला जावं लागेल. असो, पण तुम्हाला व्हिडिओ आवडतोय ना, काय कंटाळा वगैरे येत नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आता आपण मस्तपैकी रेल्वेचा प्रवास करणार मुंबईच्या दिशेने. कालच जाणार होतो, म्हटलं आता काय सांगू राणी माका गाव सुटोना, त्याच्यामुळे थांबलंय. हय संध्याकाळचे 4:45 झाले, निघायची वेळ झाली. पटकन रिक्षा पकडली आणि पोचलो सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला. माणसं आम्ही फक्त 2 जण आणि सामान बघा 1 2 3 4 5 6 7 आणि यामध्ये फक्त माझी ही बॅग आणि ही बॅग. मामीने बरंच काही दिलं, वांगी, पुढे कारली आणि या भाऊंच्या सासूंनी दिले बोंडा म्हणजे कणीस, जाम. तुम्ही पाहिलं की सामान काय काय घेतलं इथे. 5 काय 6 बॅगा आहेत आणि मोठीशी गोणी. लोक कोकणात येतात काय काय घेतात, काजू, आंबा, फणसपोळी, म्हणजे फणसाचे घरं वेगळे. आणि आम्ही काय नेतोय, कारल्याची भाजी, वांग्याची भाजी, जाम, कणीस. असो, शेवटी ही पण गावची भेट आहे, आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे नाही का. येताना होती 1 बॅग, जाताना आहेत 5-6 बॅगा, म्हणजे माझी नाही, माझ्या 2, आमच्या भाऊसाहेबांचे 4. मुंबईवरून येणारी दिवा ट्रेन पकडून पोचलो 7:15 सावंतवाडी रोड स्टेशनला, बघू शकता. आणि रात्रीचे 8 वाजले. आपली ट्रेन 2 ते 3 तास लेट आहे. आपल्या ट्रेनचा टायमिंग सावंतवाडीला 6:20 असून 2.5 तास लेट आहे ना म्हटलं तरी. बघूया आता किती असं ते 9चा टायमिंग दाखवतोय. ट्रेन निघाले मडगाववरून. ठीक 9:09 आपली ट्रेन येते एर्नाकुलम पुणे 22149. एवढं सामान, गर्दी आहे का बघू. बॅग 9. सावकाश सामान घेऊन येऊ. हाय बस.
होय बस होय लटकव होय सामान घेऊन पटकन थांबा हैसून बॅग घे हैसून देता मोठलं येतं तू कमी देता गुणी घेऊ चला 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 बाबा माझे फायनली बसायला मिळालं एकदाच ठेव खाली ट्रेन पूर्ण रिकामी आहे प्रत्येक सीटवर एक जण आणि मग अशीच कोकणकडनं पास झाली 20112 4च्या 4 डबे पॅक जनरलचे आणि बघा असं वाटतं राजस्थानला आलोय हा बघ काय या मावशीने उठतच नाही मावशी चला फायनली आपली ट्रेन रवाना झाली सावंतवाडी रोड पासून येणार आता पुढचा स्टॉप कणकवली त्यानंतर रत्नागिरी चिपळूण आणि पनवेल कणकवलीला बघू आता गर्दी किती होते आणि रत्नागिरी तर बाई फुल पॅक मस्त की विंडो सीट मिळाली आहे निवांत आरामात जायचं मुंबईला कोण कोण आहेत सावंतवाडीचे नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आम्ही सावंतवाडीकर आमच्या आजच्या प्रवासामध्ये लोक बघा कशी काय काय कुठून आलेत काय माहिती आणि कुठं चाललेत ते पण कळणं झालंय असं वाटतं की आम्ही बाहेरच्या राज्याचा कुठे प्रवास करतोय ते पण बाहेरच्या ठिकाणी जाऊन या मंडळी जेवायला या घरून डबा आणलाय जेवणाचा भाकरी टोमॅटो घालून मस्त बनवली चटणी आमटी आणि भात म्हटलं ह्या ट्रेनमध्ये काय जेवायला मिळणार नाही तर मस्तपैकी जेवण घेऊ कणकवलीला अजूनपर्यंत जास्त पण चढलंच नाही जे काय ते क्वचित तर आता मस्तपैकी झोपून घेऊन सर्वांना शुभरात्री.